राम राम मंडळी. आत्मा मालिक राम कृष्ण हरी. स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत. सर्वांच्या हृदयस्थ आत्मदेवाला कोटी कोटी प्रणाम. पुढील सर्व धार्मिक भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. जय हरी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथमतः पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊलींच्या चरणी भावसुमने अर्पण करून अखंड विश्वातील साधू संत भक्त व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन मी सद्गुरु भक्त कांचन आपणा सर्वांना या धार्मिक संत वै शिवमय भाग पाहाल अशी आशा करते आणि विनंती करते. आजचा सुविचार आहे, संत सेवा करा, देवावर पूर्ण विश्वास ठेवाल तर आयुष्यभर सुखासमाधानाने मनशांतीने ईश्वरी तत्वाचा स्वानुभव अनुभवाल. आणि आजचा सुंदर असा विषय आहे, देवाची भक्ती करणे म्हणजे नक्की काय. देवाची भक्ती करणे म्हणजे नक्की काय करावे आणि भक्ती केल्याने जीवनात होणारे 10 महत्त्वाचे बदल पहा. आजचा अभंग घेतलेला आहे तुकोबरायांचा. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. महाराज म्हणतात, हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते हे जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाद्वारे सांगितले आहे. हा अभंग गाथेमधील 1191 क्रमांकाचा अभंग आहे. विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय या अभंगात भक्तीचे रहस्य सांगतात. देवाला म्हणतात, देवाला तीच भक्ती आवडते की ज्या भक्तीत मनुष्य संसाराची माया देवाच्या चरणी वाहतो. प्रारब्धाप्रमाणे देवाने ज्याला जसे ठेवले आहे, ठेविले अनंते तसेचे राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. मग आता आपण पाहणार आहोत, भक्ती म्हणजे नेमकं काय बाबा. भक्ती म्हणजे ईश्वरी प्रेमाशी असलेली, ईश्वराशी असलेली संलग्नता, प्रेम, श्रद्धा, विश्वास, उपासना, मनाची शुद्धता म्हणजे भक्ती होय. प्रभू परमात्म्यावर हृदयातून असणारे नितांत प्रेम म्हणजे भक्ती होय. भक्त ज्या भावनेने ईश्वराला सर्वथा शरण जातो, ती शुद्ध भावना, आत्यंतिक प्रेम म्हणजे भक्ती होय. भक्तीच्या स्तरावर केवळ भाव असतो. अहंकार अज्ञानाचा नाश होऊन भक्ताची अवस्था सतत देवाला आळवणारी, देवाचे चिंतन मनन करणारी, ईश्वराला भेटण्याची आस बाळगणारी होऊन जाते. परंतु इथे जीवाला शिवाची भेट होण्यासाठी भक्ताने काय करणे आवश्यक आहे, तर भक्ताने गुरु करणे आवश्यक आहे. कारण भक्त आणि देव यांची भेट घालून देणारा राजमार्ग म्हणजेच गुरुदेव होय. गुरूंशिवाय, संत कृपेशिवाय देवाची भक्ताला भेटच होऊ शकत नाही. हे भक्ताने समजून घेणे गरजेचे आहे. कारण भक्तीचे महत्त्व भक्तच जाणू शकतो. भक्ती, भाव आणि देव, प्रेम, संत प्रेम हे शब्दाने वर्णन करणे शक्य नाही हो. भक्ती म्हणजे काय, भाव म्हणजे काय, देवावरील प्रेम म्हणजे काय, संतांवरील प्रेम म्हणजे काय, हे सांगता येणार नाही. कारण जसं साखर खाल्ल्याशिवाय ती गोड आहे आणि कारलं खाल्ल्याशिवाय ते कडू आहे, हे आपल्याला ज्ञात होत नाही. बघून आपण म्हणतो हे कडू आहे, हे गोड आहे, परंतु त्याचा आस्वाद आपण खाल्ल्याशिवाय आपल्याला येणार नाही. तसं आपण भक्ती केल्याशिवाय, गुरु केल्याशिवाय ईश्वर भक्तीचा, ईश्वर भेटीचा स्वानंद आपण अनुभवू शकत नाही. म्हणूनच भक्तिभावाने संतांना शरण जावे आणि मग भक्तीचं वर्णन करावयास शब्द अपुरे पडतात. मानवी शब्द त्या ठिकाणी न्यून पडतात. माऊली सुद्धा म्हणतात, तैसे स्वामीची या मनोभावा. म्हणजेच निष्काम कर्म अधिक हरिनाम बरोबर भक्ती हेच भक्तीचं समीकरण आहे. परत पहा, निष्काम कर्म अधिक हरिनाम बरोबर भक्ती हेच भक्तीचे समीकरण सत्य शाश्वत आहे.
व हीच भक्तीची परिपूर्ण व्याख्या आहे. एवढ्याच करिता कर्म व हरिनाम यांची सांगड घालावी. कारण देवभावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भक्ती भक्ताच्या मनानेच जाणणे शक्य आहे. ती अनुभवाच्या स्वानुभवानेच समजू शकते. भक्ती मार्ग सर्वांनाच अनुकूल असा आहे. सर्व मार्गांपेक्षा श्रेष्ठतम आणि सुखदायक म्हणजे फक्त भक्तीचाच मार्ग आहे. देवाला आवडते शुद्ध भक्ती, थोर भक्ती. मग ही थोर भक्ती, थोर भावाची देवाची खरी भक्ती कोणी केली? तर ही खरी भक्ती साधू संतांनी केली, ऋषीमुनींनी केली, श्रेष्ठ भक्तांनी केली. मग या थोर भक्ती करणाऱ्या संतांना देव किती जपतात हे आपण छोट्याशा दृष्टांताद्वारे पाहणार आहोत. जय हरी. दृष्टांत असा आहे, संत हे भगवंतास जेवढे प्रिय असतात तेवढेच साधू संतांनाही देव प्रिय असतात, हे लक्षात घ्या. संतांची प्रियता सांगताना साक्षात भगवंत म्हणतात की ज्या वेळेस भृगु ऋषी मला लाथ मारण्यासाठी आले होते तेव्हा हे लक्ष्मी मी तुलाही बाजूला केले व माझ्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभमणी भृगु ऋषींच्या पायाला लागू नये मी तोडून हातात घेतला व आपली छाती मी स्वतःहून पुढे केली. का तर संतांच्या पावलाची धूळ माझ्या अंगाला लागावी आणि भृगु ऋषींच्या पायाला माझा कौस्तुभमणी लागू नये म्हणून मी तो मणी हातात घेतला. भृगु ऋषींच्या पावलांची मुद्रा मी अद्यापही माझ्या छातीवर वागवत आहे. का तर संतांच्या पावलांची धूळ मी माझ्या अंगाला लागावी हा प्रयत्न करतो. म्हणजे ईश्वर सुद्धा संतांना किती श्रेष्ठ स्थान देतात हे लक्षात घ्या भक्तजन हो. कारण संतांच्या पावलांची धूळ मी माझ्या अंगाला व कपाळाला लावून आपले भाग्य घडवतो. काय वाक्य आहे, काय विचार आहे. आणि भगवंताने असं करावं, संतांचा इतका आदर करावा. मग भक्तजन हो, आपण काय करतो, आपण कुठे असायला हवं हे लक्षात घ्या. तात्पर्य आहे, खरे तर देवाच्या पावधुळीने व कृपेने संतांचे भाग्य घडत असते. परंतु संतांच्या भक्तीवर देवच इतकं प्रेम करतात आणि भक्तीद्वारे संतांचा महिमाही वाढवतात. यालाच महाराज म्हणतात, हे चिथोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. यातून भक्ताने काय घ्यावे तर गुरुशिवाय जीवनाचा उद्धार नाही. गुरूंशिवाय जीवनात सत्य सुखाची प्राप्ती होणे शक्य नाही. म्हणून देवाची भक्ती अशी निष्काम निस्वार्थ करावी की त्या शुद्ध भावाच्या भक्तीच्या पलीकडे कोणतीच इच्छा, वासना, अपेक्षा, स्वार्थ उरणार नाही. म्हणजेच कोणतीही इच्छा न ठेवता भक्ती केल्यास भक्त मनाने देवाशी एकरूप होऊ लागतो. बहुतेकदा भक्त यज्ञ, याग, पूजा, अर्चा इत्यादी विधी सकाम भक्तीने करण्यास प्रवृत्त होतात. अशा विधींचा संकल्प करतानाच त्याद्वारे आम्हाला काय मिळवायचे आहे, आरोग्य, समाधान, संपत्ती, नोकरी, पैसा, अडका, अनेक गाड्या, माड्या, साड्या, अनेक व्यावहारिक सांसारिक मागण्या, दागिने की ज्यांची लिस्ट यादी कधीच संपत नाही. मग अशा संसारिक गरजापोटी उपास, तापास, नवस, पूजा, अर्चा, साधना, नामस्मरण, होम, हवन, ध्यान, धार्मिक पूजाविधींचे अवडंबर ह्या अशा गोष्टी जर भक्तीमध्ये होऊ लागल्या तर या भक्तीला अध्यात्मामध्ये काहीसुद्धा स्थान नाही, हे लक्षात घ्या. देव भेटेल का हो अशा स्वार्थी हेतूच्या भक्तीने? तर नाही भेटणार. अनमोल अशा मनुष्य जन्माला राहून आयुष्य वाया जात आहे, वेळ वाया जात आहे. करावी तर कशी भक्ती करावी? नक्की काय करावे? देवाची भक्ती म्हणजे नक्की काय? आणि ती कशी करावी तर पहा. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. ज्या भक्ताची भक्ती अत्यंत जिव्हाळ्याची असते तो सद्भाग्याचा जिवंत पुतळा आहे. भक्तीमध्ये देवाविषयी शुद्ध प्रेम भाव पाहिजे. भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणे हीच भक्तीची परमभक्ती होय आणि परम व्याख्या होय. उदाहरणार्थ,
आपल्याकडे 500 रुपयाची नोट आहे. तो साधा कागदाचाच तुकडा आहे ना हो. परंतु त्या कागदावरच्या कागदाच्या नोटेवर येणाऱ्या भारत सरकारच्या शिक्क्याने 500 रुपयाच्या अंकाला जशी किंमत येते, जशी नोटेला भारत सरकारच्या शिक्क्यानेच किंमत येते, तद्वतच देवाच्या भक्तीला खरी किंमत शुद्ध भक्तीच्या भावनेच्या शिक्क्याने आणि संत कृपेनेच येते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आता आपण पाहणार आहोत. आपण पाहिलं की भक्ती म्हणजे काय? आता पाहणार आहोत, भक्ती केल्याने भक्ताच्या जीवनामध्ये होणारे 10 महत्त्वाचे बदल. बदल तर असंख्य आहेत, पण आपण सुरुवात करतोय की 10 बदलापासून आपलं जीवन भक्तिमय कसं होईल? देवभेट कशी होऊ शकते? संत कृपा कशी होऊ शकते? तर पहा, 1. हृदयातून देवावर केलेल्या प्रेमाने भक्तीला खरी किंमत येते. याचं प्रमाण आहे, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगू निश्चित जान माझा. अशा प्रकारे बुद्धियोगाचा आश्रय करून सर्व कर्मे प्रभूच्या चरणी अर्पण केली तर भक्ती सुविचारांचीच होणार, यात शंकाच नाही. 2. भक्ती केल्याने पापकर्मे नष्ट होऊ लागतात. चित्तात आत्मविवेक स्थिरावून विहित भक्ती म्हणजे भगवंताची आज्ञा पाळूनच केलेली भक्ती ही श्रेष्ठ भक्ती ठरते. हा देहनाशिवंत मळमूत्राचा बाधा हे लक्षात जर घेतले तर मग आपल्याला मात्र हृदयातून भक्ती करून ईश्वर भेटीची तळमळ लागल्याशिवाय राहणार नाही. 3. शरीर हे नश्वर आहे, आत्मा अमर आहे. मग भक्तीद्वारे देवाला जर प्राप्त करायचे असेल तर भक्तानंही भक्ती अजरामर होईल असे वर्तन करावे. मग भक्तीद्वारेच भक्त अजरामर होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण देवळात गेलो आणि देवाला हात जोडून नमस्कार केला. देवावर प्रेम आहे म्हणून आपण नमस्कार करतो. पण हात जोडून मनातल्या मनात मागण्यांचा जर भडीमार चालू असेल तर ती भक्ती होत नाही. मग देवळात गेलो की हात जोडून नतमस्तक होऊन शुद्ध भावाने देवाला भेट कशी होईल, अशी शुद्ध भावना जर मनात प्रगट झाली की हे ईश्वरा, हे कृष्णा, हे पांडुरंगा, हे सद्गुरू राया, माझी आणि तुमची भेट कशी होईल एवढंच मला सद्बुद्धी द्या. आणि मग पहा, अशी शुद्ध भावना मनामध्ये प्रगट होईल तर समजावे आपला नमस्कार नक्कीच देवापर्यंत पोहोचलाय, आपली भक्ती पोचली आहे आणि आपल्याला देव भेट होऊ शकते. 4. भक्ती केल्याने जीवनात काय बदल होतात? तर भगवंत चराचराला व्यापून आहे हो. मनुष्य सुखात असतो तेव्हा त्याला देवाची आठवण कमी असते, पण तो जेव्हा संकटात असतो ना आणि दुःखात असतो तर त्याला नित्य भगवंताचा धावा तो करत असतो. त्याला नित्य देवाची आठवण येत असते. नित्य स्मरण जर देवाचं असं असेल तर जीवनात मनशांतीसुद्धा टिकून राहण्यास मदत होते. उदाहरणार्थ, महाभारतात कुंती मातेनं केलेली कृष्ण भगवंताची स्तुती. हे श्रीकृष्णा, कुंती माता म्हणते भगवंताला, हे श्रीकृष्णा, मनुष्य जेव्हा सुखात लोळतो तेव्हा तुझी आठवण होत नाही रे देवा. तर विशद संतू न शाश्वतः, म्हणजे थोडीफार जरी जीवनात दुःख संकटे असतील तरच तुझी मनापासून प्रार्थना आपोआप या मानवी देहाकडून होते. म्हणून जीवनात वैचारिक झालेला बदल आणि सात्विक बदल भक्तीच वाढ होऊ शकते. नमा पंकजनाभाय नमा पंकजमालिनी, म्हणजे काय? तर हे भगवंता, कुंती माता म्हणतात श्रीकृष्णांना की भगवंता, मी शेवटी एकच विनंती करत आहे की माझे सर्व संसारी मायापास तोडून माझ्या मनात नित्य तुझ्या चरणांची सदैव ओढ राहील असे काहीतरी कर, आणि मग माझी भक्तीसुद्धा अजरामर होईल आणि मला तुझी भेट होईल. 6. चेतना सर्व कर्माणी मयी संन्यस्त मत्परा, ही ईश्वराची पहिली इच्छा आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंतचे सर्व कर्म प्रभू भगवंताला अर्पण करा, पूजा म्हणून अर्पण करा. जसे हाताचे करणे का पायांचे चालणे, ते होय मज कारणे तैसे करी. याचा अर्थ असा आहे की नित्य नामचिंतनाने
भक्ताचे मन हे शांत, निस्वार्थ, समाधानी राहू लागते. मग ज्ञानाची प्राप्ती होत राहते. म्हणून मग प्रत्येक कर्माचा संबंध प्रभूशी जोडा, भगवंताशी जोडा, अशी साक्षात भगवंताची इच्छा आहे. 7. भक्ती म्हणजे सर्व शक्तिमान ईश्वरावर जे हृदयातून प्रेम असते, ते नित्य प्रेम सतत शाश्वत चिरंतन कसे राहील ही मनोवृत्ती निर्माण होणे म्हणजे जीवनात होणारा मोठा महत्त्वाचा बदल होय. आता प्रश्न असा पडतो की देवावरील प्रेमालाच भक्ती का म्हणावी? तर याचं उत्तर असं आहे की संपूर्ण विश्वास, शाश्वतरित्या अपेक्षारहित प्रेम फक्त आपण देवावर आणि आईवडिलांवरच करू शकतो. आणि हे समजण्याची, जाणण्याची, स्वानुभवण्याची इच्छा, समज, ज्ञान निर्माण होणे आणि ते स्वानुभवणे हा एक महत्त्वाचा बदल भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर साधकाला अनुभवायास मिळतो. 9. भक्ती म्हणजे अत्यंत प्रेमाने केलेले परमेश्वराचे स्मरण, दर्शन, गुणगायन, निस्वार्थ सेवा आणि सत्यप्रेम व आनंद ह्या परमेश्वरी तत्वांना जीवनात आणण्यासाठी केलेले सर्व परिश्रम म्हणजे भक्ती होय. 10. देवाची मनापासून मनोभावे भक्ती जर भक्त करू लागला तर जीवन जगत असताना चांगले कर्म काय आणि वाईट कर्म काय किंवा सत्य काय आणि असत्य काय, धर्म काय आणि अधर्म काय याची जाण भक्ताला होऊ लागते. उदाहरणार्थ, भक्तीमुळे मनुष्यात दोषादोष कळतात. परद्रव्य अभिलाषा, जुगार, दारू व हिंसा, अन्याय करणे हे सर्वात वाईट गोष्टी आहेत. या गोष्टींपासून भक्त फारच दूर राहून सदाचरणी जीवन जगत असतात. देवाला आवडेल असेच जीवन जगतात. मग ही भक्ती सफल होऊ लागते व तसे अनुभवही भक्तास येऊ लागतात. अशा प्रकारे देवाची भक्ती मनापासून जर केली तर भक्ताच्या जीवनात हे बदल निश्चितच घडून येतात. परंतु हा स्वानुभवण्याचा विषय आहे, नित्य आनंद प्राप्त करण्याचा विषय आहे. जय श्रीकृष्ण. सारांश असा आहे, भक्ताने मनोभावे देवावर प्रेम केले तर देव भक्ताच्या मागे पुढेच उभा असतो. हे दिव्यमय अनुभवही भक्तास येतात. भक्तजन हो, आजचा आपला सुंदर असा विषय होता, देवाची भक्ती करणे म्हणजे नक्की काय करावे आणि भक्ती केल्याने भक्तांच्या जीवनामध्ये काय बदल होता. तर आपण बदलही पाहिले आणि भक्ती कशी करावी, काय करावी हेही पाहिलं. मग आता आपल्या हातात आहे की आपण नेमकं काय घ्यावं आणि आपला हेतू जीवन जगण्याचा काय असावा. आजचा सारांश आहे, भक्ताने मनोभावे देवावर प्रेम केले तर देवसुद्धा भक्ताच्या मागे पुढेच उभा असतो. हे दिव्यमय अनुभवही भक्तास येऊ लागतात. जय हरी. भक्तजन हो, आजचा 19वा भागही आपणास आवडला असेल यात शंकाच नाही. प्रत्येक भक्ताने पुढील अनमोल धार्मिक भाग पाहण्यासाठी, शिवमय भाग पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून या संतमय, शिवमय भक्तियज्ञाच्या महायज्ञाचे एक भाग व्हावे. राधे राधे. धन्यवाद. आत्मा मालिक. जय शिवराय. जय भारत. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.